एका सोशल मीडियाला आपण रेग्युलर स्क्रोलिंग करत असतो आणि मी स्क्रोलिंग करताना पाहिलं, तर एका सुप्रसिद्ध अभिनेत्याने, जो सध्या वादग्रस्त आहे, त्या अभिनेत्याने असं वक्तव्य केलंय, की हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असंच म्हटलं जातं. हा सावरकर, टिळक आणि चिपळूणकरांचा महाराष्ट्र असं म्हटलं जात नाही. ह्याच्याकडे जरा बघायला हवं, या गोष्टींकडे आपण वळायला हवं. आणि मग हे सगळं सर म्हणजे ही जी काही प्रतिगामी जे डाग लागलेला आहे आपल्याला आणि आपण असं म्हणतो की फुले शाहू आंबेडकरच का? हे तुम्ही मला सांगाल का? काय आहे की असं जर कोणता अभिनेता म्हणाला असेल सोलापूरकर म्हणाले. तर ते त्याने स्वतः चिंतन केलं तर बरे होईल. अगदी, अगदी. कारण असं आहे की कालसापेक्षता फार महत्वाची असते. कदाचित ते त्यांचा जे उल्लेख करतायत ते आजकाल प्रासंगिक नसावेत. बरोबर आहे. आणि म्हणून त्यांची ओळख महाराष्ट्राला आता मागं पडू लागलेली असावी. खरंय, खरंय. आणि ही वस्तुस्थिती आहे की एका कालखंडामध्ये महाराष्ट्र हा टिळक आणि चिपळूणकरांच्या परंपरेनं हा पुढे आला होता किंवा त्या पद्धतीनं तो मांडणी होत होती. पण फुल्याच्या नंतर हे सगळे प्रवाह थांबले. खरंय. म्हणजे फुल्यांचा झंझावातच एवढा मोठा आहे की त्याच्या समोर चिपळूणकर असतील किंवा आणखीन कुणी असतील, अगदी. ते प्रवाह टिकू शकले नाहीत. अगदी. हे निर्विवाद सत्य असताना सत्य. असे अनाठायी प्रश्न निर्माण करून विनाकारण नवीन वाद जोपासल्याची जी काही तथाकथित मंडळीत काही प्रवृत्ती आहे, त्याचंच प्रतीक आहे मी असं त्या अभिनेत्याबद्दल म्हणू शकतो. अगदी, अगदी, अगदी. वास्तविकता त्याने शाहूराजाची भूमिका केलेली आहे एका मोठ्या दीर्घ मालिकेमध्ये. आणि ज्याने शाहूराजाची भूमिका केलेली आहे त्याने कमीत कमी शाहूराजा वाचला पाहिजे. कारण त्या कालखंडात माझी त्यांची भेट झालेली होती. त्यामुळे शाहूराजा ज्यानं आत्मसात केलाय त्याला हा प्रश्न पडणारच नाही. अगदी बरोबर.